कदम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फ्रूट कस्टर्ड. त्यासाठी तुम्हाला साहित्य मी दाखवते. अर्धा लिटर दूध मी तापत ठेवलं इथे. त्यातलं थोडंसं दूध मी इथे वाटीमध्ये काढून घेतलेलं. हे का काढलं, याच्यामध्ये आपल्याला ही कस्टर्ड पावडर जी आहे ती थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. शेव आहे, तूप आहे, साखर आहे. आता इथे मी दूध तापत ठेवलं आहे अर्धा लिटर. कढई तापत ठेवले इथे. इथे ही शेव आपण जशी आपण खीर करतो त्या टाईपमध्ये ही शेव आपण तुपामध्ये परतून घ्यायची आणि दूध टाकून शिजवून घ्यायची. दाखवते तुम्हाला. तूप थोडंसं घ्यायचं, थोडंसं घ्यायचं इथे. आता ही जी जाडी शेव घेतली मी, ही जाडी शेव याच्यामध्ये लाल होईपर्यंत परतून घ्यायची. ऑप्शनल आहे ही शेव, जर तुम्हाला टाकायची तर नाही टाकली तरी चालते, पण मी टाकते नेहमी म्हणून मी घेतले आज. असं फ्रूट कस्टर्डमध्ये जर आपण ही शेव टाकली ना खूप छान फ्लेवर येतो त्याचा. एकदा यूज करून बघा, वापरून बघा, छान लागणार. शेव लाल झाली, आपण याच्यामध्ये दूध टाकूया आता. दूध गरमच टाकायचं. बाकीचं दूध आपण नंतर टाकायचं, आधी थोडं दूध टाकूया त्याच्यामध्ये. एवढी साखर लागेल पूर्ण, कारण त्या दुधामध्ये साखर नाही टाकली आपण. ही साखर पण याच्यात टाकून घ्यायची. आता इथे मी बारीक करते शेवचा. तोपर्यंत आपण थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया. त्याच्या गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या, जास्त घट्ट पण करायचं नाही. दूध आहे ना ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया पूर्ण. ते दुधाला उकळी यायला लागले. आता हे जे आपण कस्टर्ड पावडर मिक्स केली होती थंड दुधामध्ये, ती इथे याच्यामध्ये घालून घ्यायची. जसं जसं दूध गरम होईल ना तसं तसं हे आटत जाणार. आणि हे गरमीतून प्यायला खूप छान आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही आईस्क्रीम टाकलात सर्व करताना तर खूपच छान लागतं. शेव टाकून नक्की ट्राय करा आणि सांगा. दुधाला इथे छान उकळी आली आहे. या स्टेजला इथे गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण थंड होऊन द्यायचं. नंतर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं. तर मी आता हे थंड झालं की या काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आणि 2 तासानंतर हे फ्रीजमधून बाहेर काढेल. कस्टर्ड आपण मगाशी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं 2 तासापूर्वी. छान घट्ट झाले, थंडही झाले. आता फ्रूट्स आपल्याला टाकायचे याच्यामध्ये. तर कस्टर्ड मी इथे सर्व करते.
फ्रूट्स आपल्याला जे पाहिजे ते आपण टाकू शकतो याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी 3 प्रकारचे फ्रूट्स घेतलेले आहेत. यामध्ये तुम्ही आईस्क्रीम पण टाकू शकता. आईस्क्रीम टाकून खूप छान लागतं. रेसिपी तयार आहे. फ्रूट कस्टर्ड तुम्हाला कसं वाटलं हे नक्की तुम्ही सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींनाही लिंक शेअर करा.